हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन, DIY, पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओज. तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेचच तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. प्रत्येक गुरुवारी आपण छान अशी इन्स्पिरेशनल, आपल्याला एक मोटिवेट करणारी स्टोरी आपण आपल्या चॅनलवर शेअर करत असतो. तुम्हाला जर ही थीम आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, कारण आज पण मी तुमच्यासाठी अशीच एक छान, अतिशय प्रेरणा देणारी, एक इन्स्पायर करणारी, एक छान असं मोटिवेट करणारी स्टोरी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. पटकन स्टोरीला सुरुवात करूया. एका तळ्यामध्ये ना एक खूप सुंदर पांढरा शुभ्र राजहंस राहायचा. ते तळ म्हणजे अगदी साधं सुधं कुठलं नव्हतं, तर ते एका सुंदर राजकन्येच्या महालाबाहेर केलेलं, त्या राजकन्येसाठीचं खास असं तळ होतं. त्या तळ्यामध्ये छान कमळ होते. त्या तळ्याचं पाणी अगदी स्वच्छ सुंदर होतं. तर त्या राजहंसाचे तिथं भरपूर लाड व्हायचे. त्याला छान मोत्याचा चारा मिळायचा तिथे. ती राजकन्या रोज त्या तळ्यामध्ये यायची, स्नानासाठी यायची, तिथे वेळ घालवायची, तिच्या मैत्रिणींसोबत तिथे बागडायची. मग एक दिवस काय झालं, ती राजकन्या अशीच तिच्या मैत्रिणींसोबत त्या तळ्याच्या काठी बसली होती. ती बोलता बोलता म्हणाली, बघ ना, याचा रंग शुभ्र पांढरा आहे ना. थोडासा या राजहंसाचा रंग असा छान थोडासा तांबूस असता तर किती छान दिसला असता ना, हा थोडासा पांढरा थोडासा तांबूस. ते त्या राजहंसाने ऐकलं. तो म्हणाला, अरे, हिला आपला रंग असा वेगळा आवडतोय का? आपण या राजकन्येसाठी, तिला खुश करण्यासाठी काय करूया, आपला थोडासा रंग बदलूया. त्यांनी काय केलं, स्वतःच्या पिसांना थोडासा रंग बदलला. त्यांनी त्या पिसांचा स्वतःला त्यांनी चक्क नवीन रंग दिला. स्वतःला छान त्यांनी तांबूस केलं. दुसऱ्या दिवशी ती राजकन्या आली. तिने पाहिलं, अरे वा, किती सुंदर दिसतंय ना हे. बघ ना, हा थोडासा पांढरा आहे शुभ्र आणि थोडेसे याचे पिसे तांबूस आहेत. किती छान दिसतोय हा, किती डौलदार दिसतोय आज तर. राजहंसाला पण छान वाटलं. अरे, आपण जे बदल केले ते आवडले या राजकन्येला. मग असेच 4-5 दिवस गेले. 1-2 दिवस त्या राजकन्येने त्याचं रोज कौतुक केलं. किती छान दिसतोय, किती सुंदर राजहंस आहे. इतर पण त्या तळ्यामध्ये जे इतर प्राणी होते, म्हणजे इतर जे मासे होते, कासव होते किंवा त्याच्यासोबतचे जे राजहंस होते, ते पण म्हणाले, हा, छान दिसतोय बरं का तू, किती वेगळाच दिसतोय, किती सुंदर लुक झालाय तुझा. मग असंच 5-6 दिवस गेल्यानंतर परत एक दिवस राजकन्या म्हणाली, काय बोर झालं बाबा ह्या राजहंसाला बघून. काय तोच तोच तांबूस रंग, अर्धवट पांढरा अर्धवट तांबूस. याचा रंग थोडासा असा सोनेरी असता किंवा याचे जर पिसांवरती छान अशी सोनेरी टिपके असते तर हा आणखीन किती छान, किती राजेशाही दिसला असता ना. परत त्या राजहंसाने ऐकलं. त्यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी ती राजकन्या आली तेव्हा तिने बघितलं तर त्याचा तो तांबूस रंग जाऊन त्याच्या त्या पिसांवरती सुंदर असे सोनेरी टिपके होते. त्याची ती पिसे चमकत होती, अतिशय छान दिसत होती. ते छान असं निळसर ते तळ्याचं पाणी, त्याच्यातला तो असा अर्धा पांढरा आणि छान अशी पिसं सोनेरी असलेला तो राजहंस. त्या राजकन्येला खूप छान वाटलं. ती म्हणाली, अरे, किती सुंदर दिसतोय हा, बघ आता शोभायला लागला हा, असं छान वाटतोय, अगदी राजेशाही, अगदी सुंदर दिसतोय हा राजहंस. तिने कौतुक केलं, इतर प्राण्यांनीही कौतुक केलं. मग परत ती 8-10 दिवसांनी म्हणाली, आता कंटाळा आला ह्या सोनेरी रंगाचा. ह्याच्याऐवजी या राजहंसाचा रंग असा मोरपंखी सारखा असतात, तर मोराची पिसं कशी 3-4 रंगाची असतात, किती सुंदर दिसतात. हा आपला काय सोनेरी आणि पांढरा. त्यांनी ते परत ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्यांनी परत स्वतःला बदललं. दुसऱ्या दिवशी ती राजकन्या आली. परत तेच तिने कौतुक केलं, इतर प्राण्यांनी कौतुक केलं, यालाही छान वाटलं. पण त्याला मग हळूहळू जाणवायला लागलं की हे 2-3 दिवसासाठीच आहे. परत हिला आपल्यात काहीतरी बदल हवाच असणार आहे. आणि तसंच झालं. परत 8 दिवसांनी ती राजकन्या म्हणाली, काय हे मोरासारखं बघून कंटाळा आला, हा तर छान मॅच पण होत नाहीये. ते पाणी पण निळसर आहे, याचा रंग पण असा ह्याच्या पिसांचा निळसर हिरवट, तो पाण्यात ओळखू सुद्धा येत नाहीये. हा जर शुभ्र पांढरा असता तर किती सुंदर दिसला असता. ते निळसर पाणी, ती फुललेली लाल कमळ आणि हा छान असा शुभ्र पांढरा राजहंस. आणि मग त्या राजहंसाला त्याची चूक कळाली. काय होती हो त्याची चूक? तो प्रत्येक वेळी त्या राजकन्येच्या म्हणण्यानुसार बदलत होता स्वतःला. तो होता मूळचा शुभ्र पांढरा डौलदार, त्याचं नावच राजहंस होतं. पण तरीही तो इतरांचं ऐकून, त्या राजकन्येचं ऐकून, त्या थोड्या वेळाच्या स्तुतीसाठी स्वतःला बदलत राहिला. याच्यावरून आपल्याला काय कळतं? येस, आपण पण बघा ना, कुणी थोडंसं म्हणलं, तुला हे असं छान दिसते बरं का, लगे आपण तसं करायला जातो. किंवा एखाद दिवशी नवरा म्हणला, ह्या ड्रेसपेक्षा ना तशा टाईपचे ड्रेस छान दिसतात,
लगेच आपण तशा टाईपचे ड्रेस घालतो. कधीतरी एखादी मैत्रीण म्हणते या हेअरस्टाईल पेक्षा ते केस बांधतेस ना तसंच छान दिसतं, आपण तसं करायला जातो. प्रत्येक गोष्टीत आपण बदलत असतो. कधी मुलं म्हणतात, कधी कोणी जवळचं म्हणतं, कधी नवरा म्हणतो, कधी सासू सासरे, कधी मैत्रिणी, कधी आई, कधी आपण स्वतःही स्वतःला इतरांचं बघून, टीव्हीतलं बघून, मोबाईल मधलं बघून सतत बदलायला जातो. आणि आपली जी ओरिजिनॅलिटी आहे, आपलं जे असतानाचं मूळचं आपलं रूप आहे, आपला सुंदरपणा आहे, तो सतत बदलल्यामुळे शेवटी स्वतःला सुद्धा आपण ओळखू येत नाही. त्याच्यामुळेच तुम्ही जे आहात, जसे आहात तसे प्रचंड सुंदर असता. इतरांचं ऐकून, इतरांचं बघून जे स्वतःत बदल करत जातो ना, बदल करायचेच नाही असं नाहीये, पण बदल करताना ती स्वतःची ओरिजिनल जे आपण आहेत ते बदलून स्वतःमध्ये बदल कधीही करू नका. स्टोरी आवडली असेल नक्की कमेंट करून सांगा. अशाच छान स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच छान स्टोरी सोबत पुढच्या गुरुवारी. थँक्यू.